टीम्स या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत आणि 6 संघांना इन्व्हाइट करतोय. आपण मंचाच्या समोर या. बंटी बघा संघ तुम्हाला पाहायला मिळतंय जियांश 11 एबीपी वॉरियर्स, स्वर्गीय बाजी अण्णा स्मृती, ऋतु अँड दिव्या वॉरियर्स, निखिल स्पोर्ट्स आणि चिंतामणी वॉरियर्स. आमची केपीएल आहे. हे 6 संघ या प्रतियोगितेमध्ये खेळणार आहेत. आज चला 6 संघांची एकदा आपण प्लीज आवाज पोहोचत असेल तर सहकार्य करा. बघू शकता पोरं जमलेले आहेत. विनंती करतोय. आणि पहा समोरच्या गाड्या आहेत त्या कृपया आता मैदानाच्या बाहेर काढा. भाया स्वतः मैदानामध्ये ज्या कोणी गाड्या लावल्या त्यांना मी विनंती करतोय संपूर्ण गाड्या मैदानाच्या बाहेर आपण काढायच्या आहेत. पाच राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती गावोगावी ही स्पर्धा तुमच्या भेटीला येईल. अगदी लाईव्ह टेलिकास्ट साईप्रीतचे संपूर्ण उत्तमरित्या कार्य केलं त्यांनी 4 रात्रीमध्ये याच आज देखील साईप्रीत लाईव्हचे योगदान आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धेमध्ये आमच्या समेत देखील स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये मनीष चिर्लेकर हे जॉईंट आहेत. त्यांचं देखील आम्ही विशेष स्वागत करू. कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्ही आवाज ऐकू शकाल. मनीषजी पाटील पणबुसरे यांना देखील तुम्ही संपूर्ण राष्ट्रामध्ये उत्तम निवेदक आमचे राजेंद्रजी भगत सर यांना देखील तुम्ही पाहू शकता. या क्रीडांगणामध्ये दरवर्षी केपीएल कातलपाडा प्रीमियर लीगचं आयोजन केलं जातं. तू किती छटकार चौकार मारणार ते सांग. गेल्या वर्षी ज्या मारलेल्या 8 धावा त्याच आम्ही तुम्हाला हरवून त्याच अंगा उभारल्या माझ्या. यंदा तसाच माझा प्लॅन असेल. तुलाच कुठाचा पाहिजे. यंदा आम्ही तुमचे ग्रुप मध्ये नाही आहोत. त्याच्यामुळे आमचा प्रॉब्लेम झालाय थोडा. ठीक आहे ना, चांगला आहे. 4 6 तर मारायचा असेल. 4 6 तर मारायला लागेल. तू कधी मारशील? 4 माझ्या टीमचा प्लेअर आहे. यांच्या टीमचा सगळ्यात महत्वाचा प्लेअर कॅप्टन आणि कोच अण्णा कोच टीमचा खंद्या बॉलर सध्या आणि फुल प्रॅक्टिस चालू आहे. आपण बघू शकता. 6 संघाची कुमार काय सांगते. नाही थांबा. गेल्या वेळी तुमच्या दोघांच्या भांडणा झाल्या बॉलिंग वरच्या. यंदा काय ते आम्हाला परत बघायला भेटेल काय नाही. ऍडजस्ट केल्यावर आता दोघांना 2 आले ना असं वाटते म्हणा. स्वतःने वर घेतली करून दाखवलं. हा तो बोल्ड घेतला परेशला दाखवलं कारण त्याची क्षमता होती. तुम्ही एखादा तरी गेम खराब करशीलच अशी आम्हाला आशा आहे. देखील आले आणि एबीपी वॉरियर्स स्वर्गीय बाजी अण्णा स्मृती कॅप्टन आणि तोच तो ऋतु अँड दिव्या वॉरियर्स उस्मान पारकर. ऋतु अँड दिव्या वॉरियर्स भारी निखिल स्पोर्ट्स लाईन मध्ये राहा. ज्यांची नावं घेतो आम्ही ते लाईन मध्ये राहा. निखिल स्पोर्ट्स येते. क्रिकेट पटलावरती साहेबांचं प्रचंड प्रेम राहिले असे अलंकारजी परदेशी साहेबांच्या वरती पाहायला मिळतात. त्यांच्या समेत प्रवीणजी गोंदी सर यांचं देखील आगमन झाले. अलंकारजी परदेशी साहेब तंटामुक्ती अध्यक्ष, प्रफुल्लजी वशेनीकर सर आदर्श शिक्षक, किरण वशेनीकर सरना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते कडू साहेबांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे राजे रायरेश्वराच्या शिवपिंडावर क्षत्रिय रक्ताचा अभिषेक घातला आणि मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेची शपथ ज्या राजाने घेतली त्या राजा शिवछत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा करून मित्रांनो 16व्या शतकाचा प्रारंभ होता. महाराष्ट्राच्या उरावरती 5 परकीय सत्ता थया कृपया ज्या टू व्हीलर आहेत आपल्या त्या पुढे करायच्या आहेत जेणेकरून आलेल्या पाहुण्यांचं ज्या मोठ्या गाड्या असतील त्यात गेलं. सर्वांना विनंती आहे. कातलपाडा प्रीमियर लीग आहे ही खूप छान होत असते. वर्ष 3रा आहे आणि भव्य आयोजन आहे. या आयोजनाबाबत सुंदर असं कमेंट सुद्धा आपल्याला दिलं जातं. त्यामुळे सर्वांना विनंती आहे. आपल्या कातलपाडी प्रीमियर लीग आहे सुंदर होते परंतु काहीसे खेळाडू त्याचा पण थोडा प्रॉब्लेम असतो. सर्वांना विनंती करते आपण सरकारप्रमाणे जी आपली पूजन आणि पाहू शकता मान्यवरांच्या शुभ हस्ते कातलपाडा प्रीमियर लीग सर्व 7व्या आणि 7व्या पर्वामध्ये या स्पर्धेनं प्रवेश केलाय. असं आमचे कार्टून हात करतायत. आम्हाला 7 वर्ष अभिमानाचे आहेत आणि कातलपाडा प्रीमियर लीगचा गर्वाचा सोहळा आपण पाहू शकाल. मंचासमोर दमदार आयोजन केले गेले आणि भव्य दिव्य केपीएल कातलपाडा खेळपट्टीमध्ये संपूर्ण रात्रीमध्ये खेळाडू खेळतील आणि या स्पर्धेला टॉस होणार आहे आमचा. सुरुवात करतो. चला टॉस साठी तयारीत राहा. पहिली मॅच दोन्ही संघाचे कॅप्टन रियान जियांश 11 आणि एबीपी वॉरियर्स 2 संघांमध्ये पहिल्या मॅचचा टॉस केला जाईल. बॅड लक. ही आमची टीम आहे पूर्ण.
थांब अजून त्यांना बाहेर जाऊ दे, सांगतील ते बाहेर जाऊन. हा दरवर्षीप्रमाणे आम्हालाच पहिली मॅच आमचीच होतं. बघूया काय होतंय, बॅटिंग भेटते का फिल्डिंग होतंय. होऊन जाऊ दे काहीतरी होऊन जाऊ दे. तदनंतर व्यासपीठावर साहित्य निस्सिंग भक्त की ज्यांच्या माध्यमातून उरण पूर्व विभाग मॅच चालू होत आहे. अशा पायी दिंडीचा एक सोहळा आपण पाहिला आहे. असे सिंगर अंगण आलाय. होऊन जाऊ दे. माझ्याशी घेतलाच नाही म्हणा. अरे याच्या 9,000 लावलं तरी बोलते घेतलाच नाही. समाजामध्ये जाण्याचं काम ते करतात. या रायगडमधील मानाची क्रिकेट स्पर्धा तिरंगा नाईट या स्पर्धेमधील ही यशस्वी आयोजक आपण त्यांच्याकडे पाहिलं. अशा सन्माननीय अमर अंकुश परदेशी कानमंत्र देत आहेत सध्या आमच्या ओपनिंगच्या प्लेअरला. सरपंच पक्षाची पदं ज्या परिवाराने सापडली आणि राजकारण करत असताना त्या गावाचा विकास ज्या परिवाराला सांगला त्या परिवाराची एक आधारस्तंभ आणि चिरण्याच्या राजकारणातील एक वजीर म्हणून ज्यांना आम्ही समजतोय. या रायगडमधील तिरंगा नाईट स्पर्धा ज्यांच्या कल्पक बुद्धीतनं साकारली ते स्पर्धेचे मुख्य आरामान केला. या पतसंस्थेचे सन्माननीय पहिली जोडी उतरली आहे. महात्मा गांधी दंडामुक्ती चिरण्याचे अध्यक्ष सन्माननीय अलंकारजी अंकुश परदेशी त्यांच्या इथे शुभ आगमन आहे. 100% आमचा फिरकी बॉलर गुपित अलंकारजी परदेशी यांचं आपण स्वागत करायचं. अरे तू काय तयारी करून चालला? तुमची मॅच नाही आधीच वृक्षवल्ली अम्मा सोहेरी वनचरे या उक्तीप्रमाणे. तर गाईज आम्ही हरलेलो आहोत. बेकार म्हणजे 1 साइड हरलो. आम्ही 5 ओव्हरीन फक्त 40 मारल्या आणि त्याही 1.5 ओव्हर फक्त. त्याच्यानंतर 41 कारल्या. त्यापून एकच प्लेअरनी कारल्यान एवढी 1 साइड मॅच झाली. मनात वाटत होता मिनी बॉलिंग घ्यायला पाहिजे होती. काय झालं आता काय बोलणार. यो पोरे आहे ना याने नाकांड लावली. याला घेतला नाही म्हणून याने नाकांड लावली. नाही तर आम्ही जिंकलो असतो. 1 साइड मॅच करली असती. येस प्लेअर ते आपलं. जाऊ द्या आता पुढची मॅच एक मॅच जिंकाई बस झाला. एक मॅच जिंकूया आपण. आता तुझी मॅच जिंकायचीच आहे आपल्याला काय पण करून. फिल्डिंग पाहिजे. 3 धावा एक्स्ट्रा केल्या याची करशी त्यात असंच असते. फिल्डिंग एक तरी एक्स्ट्रा केलीस ना. तो पहिलेच माझ्या ओव्हरला 3 फिल्डिंग केल्या. 3 फिल्डिंग केल्या माझ्या. याने चौका सोडला याची कशी स्ट्राईक चेंज झाली. विशाल समोर होता. विशालला मारतात नसता आला बरोबर मेकअप मध्ये नंतर प्रेशर वाढला. फिल्डिंग हातान बॉल नाही येणार. थोडा इकडे तिकडे मेन प्लेअर सौरभ होता तो पहिला टप्पा काय. तर काय आता आमची नेक्स्ट मॅच हेच ते निकेतन परदेशी स्वतः कप्तान यांच्याशी लागणार आहे. तर निकेतन तुम्ही काय ठरवलं? आम्हाला किती रन फोडणार तुम्ही? असं फोडणार नाही. आमचं काय ते 5 ओव्हरला आम्ही जवळ 50 करण्याची आम्ही कोशिश करू. म्हणजे बॉलिंग घ्याल का बॅटिंग घ्याल? काय जिंकलो आम्ही बॉलिंगच केलं. बॉलिंगच घ्याल. आमचं 4-5 प्लेअर हाय स्पीड चॅलेंज ते टाईट मध्ये घाम पडतील तुम्हाला घाम. त्याच्यात तो आहे मेन तुमचा इम्पॅक्ट प्लेअर. रिटर्न आहे आणि तो आधा आहे ना. तो इनामपुरी रिटर्न बाहेरशी गेल्या वर्षी ऍक्च्युली नाही तो आधा आहे ना. यो आधा आहे नाही. त्याने ठरवलेली मॅच आमची. कारण फिल्डिंग अशी टाईट केलेली ना आदनीय. टीका लावून आलेला आहे तो. टीका लावून आलेला आहे तो. नंबर आमचाच आहे. काहीतरी त्यांनी देवदेव केलेला आहे. त्यांनी टीका लावून आलेला आहे. देवाला तो गेलेला कुठल्या तरी म्हणजे कोणाला तरी तुपामध्ये लावून आलेला आहे. छोट्या मोठ्या बरोबर छोट्या मोठ्या गेल्या वर्षी पण होते. काय झालं इकडे? अरे कुपेस आला रिटर्न. तो कुपेस आला वशिंडर आऊट होऊन आलेला आहे. उस्मान पारकर स्वतः. ओ माय गॉड.
चालूच आहे मॅच आता. आपली लगेच मॅच लागणार आहे. लाजवाब आवाज ऐकायला मिळाला. जिंकायचं आहे काय पण नाही तर घरात जावं लागेल. आपल्याला एंटरटेनमेंट चालू आहे. काय ते प्लेअर कुठला बोलतात रे? काय शब्द त्याला बोलतात कसला म्हणजे काय? इम्पॅक्ट प्लेअर तोच तो हा इम्पॅक्ट प्लेअर आहे. याचा एक प्लेअर होता तो जरा बाहेर गेलाय त्या कारणाने याला घेतलेला इम्पॅक्ट प्लेअर. कारण काय संघाला बॅटिंगची बॉलिंगची कमतरता होती. छटकर चौकरांचं बादशाह आहे. असं बॉल फोडतं ना नाही कुठं कामाला काय कमल सिबडला यांच्या मॅची होत्या आता मध्ये. तर भाई मॅन ऑफ द टुर्नामेंट झाला. एवढं बॉल फोडलं त्यांनी. बॉल डायरेक्ट बाहेरच 8 एवढा भारी खेळतोय. इम्पॅक्ट प्लेअर असा पाहिजे. आमच्या का नाही आला सीबडचा मेन ऍक्च्युली मला त्यांनी सांगले तू राखीव राह. तू जर ऑप्शनला आलास तर तुझ्यावर फुल बोली लागेल. पण मला आमची टीमनी सांगले तू मागे राह. तुला आम्ही इम्पॅक्ट मधून आयडिया होती तुमची. आयडिया होती सगळी. म्हणजे तो बाहेर जाणार आणि तू येणार आतमध्ये. तसंच होतं. बाहेर जाईल. ऑब्जेक्शन बाहेरचा प्लेअर बोलवला आहे स्वतः रोहित गोंधले. रोहित नवीन गोलंदाज झाले. बाहेरशी बोलवलाय हो प्लेअर. प्रॅक्टिसला काही नसतात प्लेअर हे ना भाई. ओव्हरबीर घेतात. आता बघूया पहिलाच घेईन त्याचा. बाकला बाबा रोहित दुसरा गेन काय करतोय. बाबा यो एक दुसरा नो. बाबा कॅमेरा माझा वरती जाते डायरेक्ट निघून. तो झगड्याने विकेट घेतलेला आहे. बाबा 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 सिरनेरचा ढाणे वाघ आउट झालाय. आणि तोच तो आमचा आयुष भगत स्वतः. आता आमचा लगेच दुसरा सामना लागणार आहे आणि टॉससाठी गेलेला आमचा प्लेअर एकीकडे एबीपी वॉरियर्स आणि तोच कॅप्टन स्वतः प्रवीण गोंधे. स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये आता काय होतंय काटा. ओके ओके टॉस जिंकलेला आहो मी. एबीपी वॉरियर्स संघाने नाणेफेकी जिंकलेलो आहो आणि बॉलिंग घेतलेली आहे. एबीपी माझाची आता काय होतंय. रहा एक पाऊल पुढे. आता एका पाऊलला तुम्हाला पुढे जायचं सामना जिंकण्यासाठी. तोच तो आतिश गेंडा. त्यांचा सन्मान आम्ही मंचावरती करणार आहोत. चला त्या सन्मानाचा आपण कमी मार आम्हाला. अरे असं आधी बोललात तर कसं व्हायचं. यो सीझनचा प्लेअर होता. एक आली रोहित भाऊ. अभिनंदन आवडली. 1 नंबर आवडली. हा बाप आणि त्यांचा पोरगा आमच्या टीम मध्ये आहे. म्हणजे बापूस आम्हाला मदत करेल. मिसबिल्ड करेल ना. रन जास्त काढून देईल पोरासाठी. पोरावरती प्रेम एवढा आहे. मिसबिल्ड करायला पण रेडी आहे.
धन्यवाद बाहेरशी बोलवता ना हे प्लेयर बाहेरशी. उस्मान पारकरचा भाऊस कोंबी पारकर. बापासला सांगून ठेव मिसफिल्ड करायला. तोच तो कप्तान प्रवीण गोंधले स्वतः. मग भाऊ कधी मारशील बॉल कधी भरशील ते सांग. हा बघत आम्ही हाऊ बघायला बिना प्रॅक्टिस खेळणारी माणसं आहे ती. जसं आम्ही पण बिना प्रॅक्टिसच असतो. बघूया काय होतं. जय जय शिवाजी. त्याला इंग्लंड वरून बोलवलाय खास. रोनाल्डोचा भाऊ स्वतः कुंदन रोनाल्डो. तुम्ही आज फिल्डिंग गेलीत आम्हाला खूप आवडलं. टाइम नाही भेटत रे. प्रॅक्टिस करायला टाइम नाही भेटत का. कामात बिझी असतं. मग इंग्लंड वरून बोलवलं खास पण कसं प्रॅक्टिस नाही म्हणून जरा. आपला टिलक वर्मा आलेला आहे. कोण टिलक वर्मा असा काय पण बोलू नको. आमचा माणूस आहे. अरे पण तुम्हाला माहिती नाही काय मायकन अनाउन्समेंट झाला तर तुमची आता संजय पाहिजे दाखव पाहिजे ना आम्हाला माहित असं. मी आलो तर मला माहिती दाखवत नाही ना. बाय तुमची आता बॅटिंग आहे का. भाया तुमची बॅटिंग आहे का आता. मग तू उतरणार का तू मनाला भेटायचं का. आटपलेलं म्हणा. टीम मीटिंग झालेली आहे दुसऱ्या मीटिंग झालेली आहे. आता यांची मॅच आहे. यांची काय आहे टीम मीटिंग बघा. ते सांगायचं ना. आमच्या विरुद्ध मॅच आहे. 40+ वाले सांगणार आहेत वन मॅन काय. आर्मी आहेत. त्यांच्याकडून काय बघून घ्या. 2 मारणार आहे बोललाय. कटर साहिल कटर कटपून बघा. केसांची कट बघा. काय ब्लॉग घेते कर लक्ष दे काय बघ. टीम आपलीच आहे रे. टीम आपलीच आहे. तर काही जाता मोबाईल परला असता अशा प्रकारे. तर काही जाता आमची मॅच लागणार आहे. ही मॅच झाल्यावरती फक्त 4 का किती रन हव्यात. बॉलिंग घेतलेली आम्ही. बॉलिंग फिल्डिंग बघूया आता काय होतंय. कमीत कमी रन देण्याचा प्रयत्न करू आम्ही. म्हणजे कसं आणि गप बस टिंगल नको करू रे. पहिली पनवती अवधसा 7.5 नाप नष्टर इग्न अपशकून पहिला मुतकडा तुमचा बाजूला गेलेला आहे. जाऊ दे रे लरवू नको म्हणा. बावलूवाला घेतला पक्का. तो बघ यो पोरगा आहे ना. यो पोरगा फक्त KPL लाच खेळतं. बाकी काय जमन आहे ते पोराला. चला गाईज आता जातो आम्ही फिल्डिंगला. सरळ बाय. तर गाईज अशा प्रकारे घरी जायची वेळ झालेली आहे आमची. कारण का लगातार 2 मॅच 1 साइड हो जेवणाच्या अगोदर. आता काय बोलणार आता. जाऊ द्या. बेटर लक नेक्स्ट टाइम. आमचा ऋषी उतरलेला आहे. छोटा ऋषी बॅटला बॉल लाव. दोन्ही पण मॅच पूर्ण 1 साइड झाल्या. लय बेकार वाटतंय. सलग 2 वर्ष सेमीफायनलला हरलो आणि आता ग्रुप मध्ये 1 साइड हरलो. चालते जाऊ दे. आणि तोच तो आता चौका मारलेला आहे. मुद्दाम चौका मारला आमचे बारक्यांनी. बस झाला. सगळे खुश झालेले आहेत. आम्ही बाहेर गेलो तर आमच्यासाठी काही फिल्डिंग लावलेली. पहिला आमच्या फटफट मॅच लावायच्या ना आम्हाला बाहेर करायचा. तो एक बॉल मारला त्यांनी. जाऊ दे आता. रातभर 3 वाजेपर्यंत थापायला लागेल. टाइमपास नसेल. आता बॉल लावायचा. स्टेजवर या कर त्या कर काम करायचा. चला संपलेले मॅच अशा प्रकारे. चला आणि ऋतुराज दिव्या वॉरियर्स आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच
परेश करतो या सामन्याचा परेश निकेतन यस माफिया सभी निकेतन मुंबई आपली आहे आपली ऋषी मस्त 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 गेला असाच आम्ही पिचू आलो तरी अजून पिचू अशी बाहेर निघत ना असं प्लेअर आहे ते मस्त 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 हरवला रे हरवला बेकार काय काय चोरली कंची काय चोरली काय घेतली उलटी माझी त्याला चान्स नाही भेटला वन साइड जिंकला पण तुम्ही काय केला अरे तू होता तुझं नाव मोठा मी तू होतास म्हणून मारला नाही तुझ्यासाठी विनंती असेल की आपल्या शुभहस्ते आपण माझा मित्र आहे त्याला कसं मारू मी निकेतन ठरलं बेकार वाटला निकेतन बाहेर नाही रे करला फलंदाजी काय करत होती 35 धावा अजून खेळवायचं ना आम्हाला आणि फक्त 2 धावा एका ओव्हरमध्ये आणि कॅच घेतली माझी आणि कॅच घेतली सुपर हिरो आम्हाला पक्का चिरवतोय आमचाच माणूस आहे ना आम्हाला चिरवतोय आणि लगेच पुढच्या मॅचकडे बाबा जिंकलो तुम्ही जिंका आधी मी खेळलो नाही नाहीतर रन 150 कसं 150 रन असतं तुमच्या आधी मी खेळलो नाही लागलं असतं लागलं असतं रत्नदीप यांच्याकडे पार्टनरशिप हे दोघं आलं नाही म्हणून हारले मनात वाटतंय आधीच केसा कापायला गेलो होतं ते नाही ते बोललं नाही झालं परत नाकांड्या लावायला योच नाकांड्या माणूस जिंकण्यासाठी अद्याप 4 धाब्याची आवश्यकता आहे आणि या मोठ्या दोस्त आता बावला चेंज झालेला आहे म्हणून एवढा दंगा होत आहे पहिला हा बघा हा होता बावला आणि तिकडे मॅच जिंकलेले आहेत गेलेले आहेत तिघांनी एक मॅच जिंकलेली आहे वाटतं बघूया आता नाही हारलंय आम्हाला पार्टनर भेटलेले आहेत अजून 2 मॅच लगातार हरलेले आहेत आणि असं कुप्या आता कसं वाटतंय हरलं ना कसं अरे बाबा भेटलं आम्हाला पार्टनर आमच्या वाईट होत कोणतरी कसं गेलं बाहेर हे बघा हवारा बघा यांची सगळ्यांची हरलं जेवायला जेवून घरा सगळे आपण 2 टीम घरात आहोत सर डबल टीम 5000 घेऊन आलो जेवणाची फुल सोय आहे इकडं त्या बघा भात वगैरे पाहिजे तेवढा जेवू शकतो 40 किलो चिकन होतं 40 किलो कमी नाही भाई जो कातल पर आहे आता येते मी माझं मग मेघराज पाटील तुम्हाला कसं वाटतंय 2 मॅच लगातार हरल्यावर आमचे प्लेअर पास झाले आणि आम्ही हरलो कोणामुळे हरलात तुम्ही ते सांगा 5-7 गोली आणि विकू टिकू भावाचं नाव घे ना आणि आमचा रायगड करण पाटील असा बोल तिथे प्रेशर पडते साधारणतः आपल्याला माहिती नसतं कुठल्या पद्धतीने घेऊन इथे कसं आपलं गाव मध्ये दिलं आणि एका ठिकाणी म्हणजे एका चाल्यामध्ये दिलं त्याच्यामुळे प्रत्येकाला माहिती हा कुठल्या पद्धतीने घेऊन आता आमच्यासारखे आता आम्ही बाहेर गेलो होतो इकडे तिकडे आम्हाला काय कसं बोलणार परंतु आमच्या पद्धतीने आम्ही जे म्हणजे मागणी त्यावेळी नव्हती त्यावेळी आम्हाला काय करायचं एक छोटासा काहीतरी ट्रॉफी वगैरे आणि त्या जर आमच्या वेळी जर बाईक वगैरे असल्या तर मला तर माझ्या शोरूम नव्हता पण आता ते आहे पण
असं माझं मत होतं की आपण जी KPL आहे ती KPL स्पर्धा आहे ते आपल्या एन्जॉयसाठी होती, आपण भाग घेणं गरजेचं होतं, परंतु यांना नाही घेतलं, थोडंसं अनफिट आहे. त्यानंतर जातो अविनाश पाटील यांच्याकडे, ते सुद्धा अष्टपैलू खेळाडू होते. ओपनिंग अंकुश लावून ही ओपनिंग करत, तुम्हाला कसं वाटतंय ही जी स्पर्धा चालू आहे त्याच्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय? हे जे मुलं खेळतायत आपलेच मुलं आहेत, याच्यामध्ये कसं आहे ही जी पोरं खेळतात ना ती चिरनेरच्या बाहेर खेळायला जर गेली ना तर म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स जातोय आणि इथे शायनिंग मारतात. इथे कसं म्हणजे साधारणतः लढ्या वासरामध्ये काही शायनिंग अशी इथे होत आहे. कारण कालच मॅच बघितली की 12 बॉलमध्ये 13 धावा पाहिजे होत्या, त्या सुद्धा निघाल्या नाही. कारण ते असं विचार नाही करत की ही एक स्पर्धा नसून गावाची शान आहे. धन्यवाद. एक माईक ठेव तिथं मग. गडबड झालेली आहे माईकची. चला जाऊया आता सुपर 4च्या मॅची आता होते. ग्रुप स्टेज झालेले आहेत आणि 4 टीम झालेले आहेत डिक्लेअर. तर या सामन्याचा सामनावीर की ज्यांना 11 चेंडूचा खेळ दिला विनंती करेन. अरे लुजर विनर गेला आता बरोबर आहे, ते जिंकलं त्यांना करू दे आराम. मोहित चला या पण जास्त टॉस बॉक्स मध्ये येत आहे. आता सेमीफायनल आहे. याच्यात हरायला निखिल स्पोर्ट वर्सेस स्वर्गीय बाजांना ऍडमिट केला असतास आता कुमारला. हाताने तो आता नाही. नेक्स्ट टाइम मिक्की माऊस दमला वाटत. भारी भारी आहे रे. बोचा बोचा टॉस जिंकलेला आहे बाजांना. परदेशी आता इथे जेवणाची वेळ झालेली आहे आणि इथे प्लेट संपलेले आहेत. तर पोरा बघा या प्लेट मध्ये खातेत, बारक्या बारक्या प्लेट मध्ये. काय बोलायचा बघ. यश अनिरुद्ध नारंगीकर अजून एक होता, त्याने तर काय बाबा तारा केली. हे बघा याच्यान तसा ठेवलास बाबा. या खा. खाईल कोण आता? मटन कारू कंशी काय फोरला. काय वसूल करशील? आउट होशील पहिले बॉलात. आणि आकाश बोलली आपण कुठे असाल तर स्टेजवर यायचं आहे. नवीन फलंदाज मोहित वशिणीकर. मोहीम वशिणीकर येतोय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता तोच. त्याचे वडील KPL मध्ये 3 वर्षापूर्वी सायकल घेतलेली होती माहिती आहे ना. हा काय तो बॅटर होता. बॅटर विजय वशिणीकर हा डिफेन्स पद्धतीने खेळणारा खेळाडू होता. मात्र थोडंसे वय झालं त्याच्यामुळं मुलाला पाठवलं पुढं. पुढचा चेंडू न्यायाचा अत्यंत चेंडू आपल्या फायनलच्या 2 टीम भेटलेल्या आहेत आपल्याला. एक काही चिंतामणी वॉरियर्स आणि दुसरी आहे दुसरी माहित नाही. हा बाजीरावांना परदेशी. 2 टीम भेटलेल्या आहेत. गेल्या वर्षी पण याच 2 टीम होत्या. बघूया आता यंदा कोण कप मारते. डीजे सलमान. डोकं फिरलं या बाईचं डोकं फिरलं या. 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 हाताला धरलं या म्हणे ते लगीन ठरलं या. हाताला धरलं या म्हणे ते लगीन ठरलं या. फायनलचा टॉस 100%. आणि टॉस का पास शेवटचा कोण होते बघूया. कोण बोलतोय? चला होडवा. आयडिया तरी काय होती? फायनल मध्ये मात्र परेश या आताची लास्टची मॅच आहे. या मॅच बद्दल तुला काय म्हणायचं आहे? काय नाही, चांगली मॅच होईल. गेल्या वर्षी सुद्धा आपल्या दोघांमध्ये झुंज होती. तुला काय वाटतंय? गेल्या वर्षी तुम्हाला हरवलं होतं आम्ही तुम्हाला.
पण यंदा पुन्हा एकदा आमने सामने, तुला काय वाटतं? गेल्या वर्षी आम्ही थोडी मिसफीट झाली म्हणून आम्ही हारलो आणि एक बॉल एक होती पण तुम्ही चांगलं खेळलो. बरोबर आहे. त्याचप्रमाणे तुषार आहे आपल्या समोर. गेल्या वर्षी सुद्धा आपण या फायनल मध्ये परेश परदेशी आणि तुषार परदेशी होतात. गेल्या वर्षी आपला वचक होता. आता काय वाटतंय? आता कितपर्यंत अंपायर पसंत बाहेरशी बोलवलं फिल्डिंग आणि सामना 4 ओव्हरचा आणि किती धावापर्यंत रोखू शकतोय आपण? या ना, फिल्डिंग घेतली असं काही नाही, क्रिकेट आहे, काय पण घालू शकते. तर ते धावा पण स्लो कमी होऊ शकतात आणि जास्त पण होतात. ओके. आणि तिकडं फायनलला ओपनिंगचे दौडे उतरलेले आहे. मालक नमस्कार. तर तुम्हाला ह्या एवढ्या 74 रना मारल्या तर काय वाटतं? बरेच परदेशी मारेल 100%. पक्का पहिले बॉलर आउट झाला तर तू उतरशील का नाही त्या सांग. नाही उतरतास रोहित काय बोलतो? काय होणार मॅचचा? संघमालक बोलतोय परेश परदेशी एकटा कारण राहणार. परेश परदेशी काय हो? परेश परदेशी काय 50 मारणार? सिरीज घेणार तुम्ही? उकरच आहे. बघूया काय होतंय मॅचचा. 74 रना 4 ओव्हर मध्ये काढायचा. फायनलचा सामना. ओपनिंगला कोण उतरत आहे? विनय हातोडे स्वतः आणि परेश परदेशी. आता मॅच कडे बघूया काय होते. परेश परदेशी पहिल्या बॉलला आउट झाला तर हे हागलं. खेळला परेश परदेशी तर जिंकलं. बघूया काय होतंय नेमकी. मस्त अंकेश मधीन येते. हा मस्त बॉल. बॉलर पण आहे प्रतीक गोंदले स्वतः. आणि हे बघा अनिरुद्ध नारंगीकर. काय यानाच कॉन्फिडन्स नाही त्यांच्या प्लेअर वर, तर काय बोलणार. बघा 6 मारला 6. आता जिंकलो तुम्ही. जिंकलो परेश स्वतः परदेशी आउट झालेला आहे. बॅट कट लागले आणि विकेट किपरने कॅच घेतलेले आहे. लोवर एकदम कॅच होती. आणि आता काय या टीमचा खरं नाही, कारण का खेळणारे बघा कुंदन परदेशी, अनिरुद्ध नारिंगर त्यांना कॉन्फिडन्स नाही. दयानंद बाईकर त्यांचा आज दिवस नाही. आणि हेच ते रोहित त्यांना काय उतरवत नाही. सप्रेमला बोललेलं ओर देव पण काय कांडव ठेवला. आणि हेच ते जे बॉल फोडणार होतं ते अजून खुर्चीवर बसलं. आणि हे फिल्डिंग साठी पुढच्या ना काय बघू दे.
या मॅच साठी सरडू नको रे बाळा. खेळ केलाय प्रत्येक गोंधळे एक सिरीज तुलाच आहे. ज्याच्याकडे बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. हात टाकायचा आपल्याला सातत्याने सिरीज त्यालाच आहे. स्माइल बघा पोराच्या चेहऱ्यावर स्माइल बघा. एक 6 मारून आलाय तर स्माइलच स्माइल आहे. स्माइलच स्माइल. त्याच्यावर 5 बॉल हुकलाय. काय रे एक 6 मारलास ना 5 बॉल हुकलास. काय उपयोग त्याचा. पॉइंट मध्ये इतका आला असता तुला. अरे काय नको द्या. 5 बॉल हुकलास त्याचा काय. नवीन खेळाडू मैदानामध्ये विघ्नेश पर्यंत गॉनले स्वतः. अरे बाबा 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 बाबा. इथून पुन्हा एकदा आडव्या बॅटनं होते कातरपाडा प्रीमियर लीगचा एक अद्भुत आमचा लोक जिंकलो जिंकलो. ए भाया आणि त्यावरती वॉरियर्स वेल प्लेड बॉईज आणि इथून चॅम्पियन्स ऑफ द चॅम्पियन चिंतामणी वॉरियर्स संघ तर रनर्स अप अर्थातच टीम स्वर्गीय भाग्यनाथ स्मृती कातरपाडा संघ डीजे. सलग 2 वर्ष पहिला नंबर मारणारे मानकरी चिंतामणी वॉरियर्स. थोबाड बघा थोबाड. परेश पर्यंत असल्या थोबाड. ते दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी स्वर्गवासी बाजीरावांना कातरपाडा प्रीमियर लीग मध्ये परेश परदेशीच्या संघाला चॅम्पियन व्हायचं आहे, परंतु तुषार परदेशी अगदी त्याच्यावरती हवी ठरतोय. तुषार निश्चितच आमच्याशी जॉईंट होती, परेश निश्चितच आमच्याशी जॉईंट होती आणि परेशसोबत आपण थोडक्यात चर्चा साधणार आहोत कारण की आपल्याकडे वेळ देखील फार कमी आहे. पाहुणे आलो इथे प्लेअर सगळं आपण फार लवकर ओव्हर लय भाव द्यावा लागते. आज आपला टाइम झाला बाहेर कटाला आणि निघले आहेत असाच. काय बोलशील. माफी घेण्यासाठी खूप घाई चालली आहे आणि हे इकडं लेट करंट थोडे चांगला झालं व नाही फोटो बिटो काय नाही निघा आमच्या. बाबा वाजल नाही
चिंतामणी वॉरियर्स संघ यांचा वाजला चांगला राहिला की ज्या संघाला शेवटच्या क्षणापर्यंत आहा मस्त पराभव करू शकला नाही तो संघ आहे चिंतामणी वॉरियर्स संघ. त्या देखील संघाचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करू आणि निश्चितच त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. इकडे बघ चिंतामणी वॉरियर्स हा संघ घरघर या स्पर्धेचा अव्वल क्रमांकाचा मानकरी ठरला. सर्व खेळाडूंचे आणि अशा प्रकारे KPL समाप्त झालेले आहे. यांचा टाइमपास चालू राहील आता फोटोशूटचा. आणि आता आपण भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. बघूया कोणता व्लॉग बनतोय. दोन्ही मॅच बाहेर जातो बाबा. सेमीफायनलला बाहेर जातो आम्ही पहिल्यांदा गेलो आणि इथून आज जाऊ दे होतंय. 19 फेब्रुवारीच्या सायंकाळच्या सत्राला या स्पर्धेला शुभारंभ झाला. चला गाईज गुड नाईट बाय बाय.